ते काय बोलतायत, काय टीका करतात याला अपेक्षा आम्ही विकसित नंदुरबार जिल्ह्यासाठी आमची भूमिका काय हे महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आणि ते काय बोलतायत त्याचं उत्तर आम्ही जाहीर सभेत त्यांना देऊ. स्थानिक पातळीवरचे असलेले जे काही निर्णय आहेत ते पक्षाने आम्हाला घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी 16 या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि मला खात्री आहे की 4ही नगरपालिका निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झेंडा फडकेल. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्या दुपारी 1 वाजता शहाद्यातील जनता चौकात जाहीर सभेसाठी येत आहेत. या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यापक आम्ही तयारी या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रखर तेजस्वी राष्ट्रवादी विचार आणि त्यांची महाराष्ट्राच्या विकासाबद्दल असलेली भूमिका, विकसित महाराष्ट्र त्यांचं स्वप्न आणि त्याचबरोबर शहाद्याच्या जनतेसाठी विशेषत्वानं माननीय देवाभाऊ कोणती महत्त्वाची घोषणा विकासासाठी या ठिकाणी करतात याकडे नंदुरबार जिल्ह्यातील आणि विशेषतः शहादा शहरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. माननीय देवेंद्र भाऊंच्या सोबत माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय जयकुमारजी रावल हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. मला खात्री आहे की माननीय देवेंद्रजी ही सभा अतिशय विक्रमी होईल आणि देवेंद्रजींच्या या सभेनंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आमचे 4ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हमखास विजयी होतील याची मला खात्री आहे. आपण राज्यात जरी आमची महायुती असली तरी स्थानिक पातळीवरचे असलेले जे काही निर्णय आहेत ते पक्षाने आम्हाला घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी 16 या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि मला खात्री आहे की 4ही नगरपालिका निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झेंडा फडकेल याबद्दल दुमत असायचं कारण नाही. तर मित्रपक्षांकडनं बघा ते काय बोलतायत, काय टीका करतात याला अपेक्षा आम्ही विकसित नंदुरबार जिल्ह्यासाठी आमची भूमिका काय हे महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि ते काय बोलतायत त्याचं उत्तर आम्ही जाहीर सभेत त्यांना देऊ. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. हे बघा मैत्रीपूर्ण या गोष्टीला आता काही अर्थ उरलेला नाही. जेव्हा निवडणुकीत रणमैदानात उतरतो एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढवितो तर टीका टिप्पणी होते हे निश्चित आहे.